नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या होमली टच या चॅनलमध्ये. तर आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि मी तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण आनंदाचा दिवस म्हणजे असं काही नाही, पण माझे आज 2 सबस्क्रायबर वाढलेले आहेत. मग माझे 2 सबस्क्रायबर वाढणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे. कारण मी खूप व्हिडिओ टाकत आहे, लोक पण खूप पाहत आहेत, पण कोणी सबस्क्राईब करत नाहीत. कारण पाहत आहेत, पुढे जात आहेत. प्लीज जर तुम्हाला माझे आवडत असेल तर व्हिडिओ मला सबस्क्राईब करून असं मोटिवेट करा. कारण मला अजून खूप असे व्हिडिओ टाकायचे आहेत नवनवीन. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत चला. म्हणजे तेवढंच चांगलं वाटतं ना, आपण काहीतरी टाकत आहोत गडे, पुढच्याचा पण रिप्लाय येत आहे, मनाला पण असं समाधान वाटतं कुठंतरी. म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा, माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला. तर आज मी तुमच्यासोबत माझ्या बटाट्याच्या भाजीची अशी झटपट अशी रेसिपी शेअर करत आहे. तर त्यासाठी मी आधी घेतलेले आहेत सोलून असे बटाटे, कारण सोललेले बटाटेच घ्यायचे आहेत. कारण असं पूर्ण जर बटाटा न छिलता घेतला तर आपल्याला पोटदुखीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून मी आधी बटाटा सोलून घेतलेला आहे. त्यानंतर मी एक टोमॅटो पण घेतलेला आहे चिरून, आणि थोडासा लसूण, थोडासा कांदा चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर. मग त्यासाठी मी सुरुवातीला तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतरच मी टाकलेलं आहे लसण थोडासा कलर चेंज झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकलेला आहे थोडासा कांदा चिरलेला. त्यानंतर तो पूर्ण मी परतून घेतलेला आहे. परतून घेतल्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे लाल तिखट. मी तेलामध्येच लाल तिखट टाकते, तुम्ही पण तेलामध्येच लाल तिखट टाकत जा. आणि त्यामध्ये लाल तिखट टाकल्यानंतर थोडीशी हळद पण टाकलेली आहे, ॲड केलेली आहे. आणि मग ते मिक्स केल्यानंतर मी त्यामध्ये टाकलेले आहेत बटाटे टाकल्यानंतर त्यामध्ये वर टाकलेले आहेत टोमॅटो पण मी. आणि त्यानंतर त्यामध्ये मी टाकलेली आहे थोडीशी अशी कारळाची चटणी आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकलेलं आहे. कारण बटाट्याच्या भाजीला शेंगदाण्याचं कूट, कारळाची चटणी चांगली लागते. आणि मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. कारण प्रत्येक भाजी गरम पाण्यामध्येच शिजवायची. कारण गरम पाण्यामध्ये शिजल्यानंतर भाजी एकदम चांगली शिजते, अशी कचवट वगैरे होत नाही. आणि म्हणून गरम पाणी करूनच घ्यायचं आणि गरम पाण्यामध्येच भाजी शिजवायची कोणती पण असली तर. म्हणून मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. तुम्ही बटाट्याची भाजी कशी करता मला नक्कीच सांगा तुमची भाजी, आणि मी माझी भाजी कशी केलेली आहे. तुम्हाला आवडली का माझी भाजी? आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला फॉलो करत राहा. धन्यवाद. झालं.